प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। एवं प्रसन्नमनसो भगवतभक्तियोगताः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते। वासुदेव परं ज्ञानं वासुदेव परं तपः वासुदेव परो धर्मो वासुदेव परागति। ओम कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली। गोपस्त्रीपरिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। अस्ति स्वस्ततरुणिकराग्रविकार कल्पत्प्रसूनालुतं वस्तु प्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाणनिर्व्याकुलं स्त्रस्तस्त्रस्तनिबन्धिनीं विलसत गोपीसहस्रावृतं गोपीसहस्रावृतं हस्तन्यास्तनतापवर्ग अखिलो दारं किशोराकृतिम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम जन्माद्यस्य यतोद्भयादिकरतस्य तेषविघ्नस्वराट् तेणे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूर्या तेजो वारी यथा मृत्युर्मयो यत्र तत्र सर्वं मृषा धाम्ना स्वेन सदा विरक्तकुहकं सत्यं परं धीमहि। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 गोविंदं गोकुलानंदं गोपालं गोपीवल्लभम् गोविंदं गोकुलानंदं गोपालं गोपीवल्लभं गोवर्धन उद्धरणं वीरं गोवर्धन उद्धरं वीरं त्वं वन्दे गोमती प्रियं त्वं वन्दे गोमती प्रियम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय।
नारायणं निराकारं नरवीर नरोत्तमं नारायणं निराकारं नरवीर नरोत्तमं नरसिंहनागनाथं च नरसिंहनागनाथं च त्वं वन्दे नरकान्तकम् त्वं वन्दे नरकान्तकम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षपुरुषोत्तमं पीताम्बरं पद्मनाभं पद्माक्षं पुरुषोत्तमं पवित्रं परमानन्दं पवित्रं परमानन्दं त्वं वन्दे परमेश्वरं त्वं वन्दे परमेश्वरम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय राघवं रामचन्द्रं च रावणारी रमापतिं राघवं रामचन्द्रं च रावणारी रमापतिं राजीवलोचनं रामं राजीवलोचनं रामं त्वं वन्दे रघुनन्दनं त्वं वन्दे रघुनन्दनम् ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय द्वारकाधीश भगवान की जय भागवत पुराण की जय आज के आनंद की जय 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 रघुवीर समर्थ सुंदर तो फोटो आहे कृष्ण कपूर ओ श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमो भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय महर्षी व्यासांनी प्रारंभीला
ग्रंथाच्या प्रारंभामध्ये विचार व्यक्त केलेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. हिते हा पाठ मागे सरकून असं आहे अनायसा प्रत्यक्ष. मुरली दामोदर भगवान की जय. सुरुवातीला व्यास महर्षींनी प्रारंभाला भगवंताची प्रार्थना केली आहे. इथे वैशिष्ट्य आहे. ग्रंथाच्या प्रारंभाला भगवंताचं, संतांचं, पूर्वजांचं स्मरण केलं जातं, पण इथे मात्र वेगळं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे. या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय जो करतोय, एवढंच नाही तर तापत्रय विनाशा. कोणते ताप आहेत? आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक असलेल्या सर्व प्रकारच्या तापांचा तो नाश करतोय. मग तो कोण आहे? तर तो सच्चिदानंद हेतवे. तो सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि असा जो कोणी आहे त्याला म्हणतायत श्रीकृष्णाय वयं नमः. असा जो कृष्ण आहे त्याला आम्ही वंदन करतोय. द्वारका नगरी, द्वारकाधीश हे भगवंताच्या जीवनातलं वेगळं स्वरूप आहे. बाललीलांमध्ये आपण रमत असतो. बाललीला समजून घेता येतात. त्याच्या पाठीमागचं रहस्य दशमस्कंधाच्या वेळेला पाहूया. परंतु तिथे जी एक गोडी निर्माण होते, तिथे मात्र व्यवहारातलं राजकारणच सुरू झालेलं आहे. भगवंताच्या जीवनातलं वैशिष्ट्य. भगवंतानी ही नगरी निर्माण केलेली आहे, बेटद्वारका निर्माण केलेली आहे. आणि त्याच्या भूमीत आपण या ठिकाणी त्याचं चिंतन करतोय. ही महत् भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे हे सगळं स्वरूप अंतरंगात साठवायचं आहे. कोणतीही पळापळ करू नका, कोणती धावाधाव करू नका. शांतपणे जसं होईल तसं आपण सगळेजण करण्याचा प्रयत्न करूया. कोणी कोणावरती रागवू नका, रुसू नका, काहीही बोलायचं नाही. आता फक्त एकच आहे, उद्यापासूनचे 7 दिवस आपण भगवंताचं चिंतन करणार. अनुभूती घ्यायची बरं का, नुसतं सुद्धा नाही. आणि तो देईल, आपल्याला अनुभव आहेत. फक्त त्यासाठी आपलं मन, बुद्धी, चित्त जागृत असायला पाहिजे.
आणि त्यामुळे आपण त्याचं चिंतन केवळ करूया. ग्रंथाला प्रारंभाला व्यास महर्षींनी तिथे मात्र आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत, प्रार्थना करतायत व्यास महर्षी. काय आहे ते? तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमो. आणि म्हणून आज चिंतन बघत असताना लक्षात येईल की आपल्या हे का आधी सांगितलं असं वाटेल. हे तर भगवंत व्यास महर्षीच सांगतायत. तापत्रय, कोणत्याही प्रकारचा ताप समजून घ्यायचा नाही. कोणाला माझ्यापासून सगळ्यांना काहीही होऊ दे, फक्त एकच चिंतन. आम्हाला भगवंताचे मनापासून चिंतन सेवा करायची. चिंतन ही सेवा आहे, हे चिंतन आहे. आणि त्यामुळे तो आनंद केवळ घ्यायचा आहे, एवढं एक त्या पाठीमध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रारंभाला वर्णन केलेलं आहे. नैमिषारण्यामध्ये ऋषी मंडळी बसलेली आहे. शौनक 84,000 ऋषी आहेत, लक्षात घ्या. त्यांचे नेते, त्यांचं जे आहेत मुख्य, ते शौनक ऋषी आहेत. म्हणून सगळ्या पुराणांमध्ये सुद्धा नैमिषारण्य, ऋषी मंडळी आणि त्याच्याबरोबर शौनक त्या ठिकाणी निर्नाळे प्रश्न विचारतायत. आणि जे महात्मे तिथे आलेले ते त्याची उत्तर देत आहेत. त्यातून ग्रंथांची निर्मिती होत गेलेली आहे. हे ते ऋषींनी विचारलेलं आहे. आपण या ठिकाणी आलात म्हणाले. शौनक म्हणतायत तिथे सूत महर्षी आलेले आहेत आणि त्यांना म्हणतायत ते की तुम्ही आलाय तिथे, आमचं परम भाग्य आहे. आणि त्यामुळे आम्हाला आपण एकच करा. सूतमासिनम अभिवाद्यम महामतिम कथामृत रसस्वाद कुशलः शौनको अब्रवीत. शौनको उवाच अज्ञानध्वंस विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्यादि कथासारम मम कर्णरसायनम. हे महर्षी, आपण अतिशय मोठे आहात. अज्ञानाचं विध्वंस करणारे म्हणजे अज्ञान नष्ट करणार आपलं तेज आहे. आणि त्या तेजाच्या भूमिकेतनी त्यांनी ते म्हणाले, हे समर्थ आपण असल्यामुळे आपण या ठिकाणी मला हे सगळं मार्गदर्शन करा म्हणाले. आणि तेज कसं आहे? कोट्यावधी सूर्याला समान आहे. आणि म्हणून आम्हाला भगवंताच्या कथा सांगाव्यात. प्रार्थना केलेली आहे. कशासाठी सांगायचंय? आता त्याचं उत्तर इथे पुढे परत आपल्याला मिळतं. कशासाठी सांगा म्हणताय? मग आम्ही काय ऐकायचंय? आमचा प्रपंच, आमची मुलं बाळ, धन दौलत संपत्ती, हे बोलायचंय का? नाही, काय बोलायचं हे त्यांनीच आधी सांगितलं की भक्ती ज्ञान विरागा सप्त विभोको वर्धत कथम माया मोह निरासस्य वैष्णवा क्रियते कथम.
हे महाराज आपण एकच करा, आम्हाला या ठिकाणी काय करायला सांगतायत ते हे त्याच्यामधून आपल्याला लक्षात येईल. ज्या श्रवण केलं असताना आम्हाला या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट प्राप्त होईल की भगवत भक्ती आमच्या अंतःकरणात कशी निर्माण होईल. संसाराची आसक्ती संपली पाहिजे. तो माझा, मी त्याचे, तो तुमचा, तो त्याचा, ह्याच्यासाठी नाहीये काही. आणि मला हे आता शेवटपर्यंत असंच राहू दे. दोघांनी एकमेकाला म्हणायचं काही उपयोग नाहीये. ज्याचा उपयोग नाही तेच आम्ही मागतोय. आणि ते म्हणतायत आम्हाला विवेक निर्माण होऊ देत, आसक्ती आमची कमी होऊ देत, आणि त्या ठिकाणी भगवंताविषयी जे आम्ही ऐकू त्याच्यामुळे आमच्या अंतःकरणात भगवत प्रेम निर्माण होईल, हे मागणं आहे. आणि ते होईलच, व्हायला पाहिजे. तेव्हा त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे लगेच. भक्ती ज्ञान विराग सत विवेको वर्धते कथम. कसा निर्माण होईल ते आम्हाला सांगा, नुसतं नको. आणि नुसता विवेक चालणार आहे का, तर तोही नाहीये. माया मोह निरसनम. माया ही जाऊ देत, मोह ही जाऊ देत, म्हणजे षडविकार आणि षड उपाधी ह्या नष्ट झाल्या पाहिजे. नुसतं नको बाबा. विवेक नुसता उपयोगाचाही नाही, त्याला हे आहेत ना शत्रू त्याचे, ते गेले पाहिजे आमच्या अंतःकरणातनं. आणि म्हणून या ठिकाणी आपण आम्हाला हे सांगावं, इह घोरे कलौ प्रायो शिवस्य सुरता गता. हे कलियुग आहे, विलक्षण आहे, घोर आहे, आणि हिते क्लेश अनंत प्रकारचे आहेत. आणि त्यामुळे आम्हाला या ठिकाणी कल्याणकारी साधनामध्ये परम कल्याणकारी असं पावन करणारे पवित्र असं निरंतर श्रीकृष्णाविषयी प्रीती उत्पन्न होईल असं काही गोष्ट आम्हाला सांगा म्हणाले. ती सदैव सुख देणारी राहील. इंद्र प्रसन्न झाला तर कदाचित स्वर्गातली संपत्ती देईल. गुरु जरी आले तरी योगी जनांना दुर्लभ असं वैकुंठ लोकही देतील. पण काय करायचं ही संपत्ती, काय करायचं आम्हाला हेही वैभव नको. हे सांगितल्यावर त्यांनी सांगतायत, शौनकांना सूत म्हणताय. शौनक सूत उवाच प्रीतीही शौनक चित्ते ते यतो वचिमी विचार्यश्च सर्व सिद्धांत निष्पन्नम संसार भयनाशनम. ह्या संसाराचं भय गेलं पाहिजे, म्हणजे आसक्ती आमची कमी झाली पाहिजे सगळ्या ठिकाणी. आम्ही हे सगळं का ऐकायचं आहे, देवाची भूमी आहे, लक्षात ठेवा. आज कितीही काळ गेला तरी भगवंत कोणाच्याही सत्साधकाच्या अंतःकरणातून गेलेले नाही. ते आजही आहेत आपल्यात, आणि त्याच्या भूमीमध्ये आपण आलेलो. त्यांनी आपल्याला आणले, आपणही आलेलो नाही आहोत, हे लक्षात घ्या. आपल्याला त्यांनी आणलेलं आहे. त्याचं चिंतन करायचं, त्याचं प्रेम अनुभवायचं आहे. आणि ते मनोमन असतं, हे दाखव म्हणण्यासारखी गोष्ट नसते, ती बोलण्याची गोष्ट नाही आहे, अवीट गोडी आहे. आणि म्हणून ते सांगतायत, हे काय आहे बाबा हे तुला मी सांगतो. आणि म्हणून ते म्हणाले, हे बघ राजा, हे जरी काही असलं तरी या ठिकाणी आमचं ज्याच्यातून कल्याण होईल
आमच्या जीवनाचं कल्याण होईल, ज्याने आम्ही पवित्र होऊ. श्रीकृष्णाची प्राप्ती कशाने होईल ते आम्हाला सांगा. चिंतामणी लौकिक सुख देईल, इंद्र देईल ऐश्वर्य, कल्पवृक्ष स्वर्गसुख देतो. गुरु प्रसन्न झाले तर वैकुंठ लोक मिळतो. हे सगळं मिळतं, पण भगवत प्रेम कशाने मिळेल हे त्याचा उपाय सांगतात. आणि म्हणून हे त्यांनी म्हणाले, बाबा रे, तुम्ही आज जे काही सूत म्हणताय, तुम्ही आज जो प्रश्न विचारलाय तो फार मोठा भाग्यवान आहे, भाग्यवंतांचा आहे. ज्या अर्थी तुमच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम असल्यामुळे अशा जीवनाच्या कल्याणाचे प्रश्न आपण विचारत आहात. आणि आता एक महत्वाचा त्याच्यामध्ये अर्थ आहे, स्यूत अर्थ त्याला म्हणतात, गर्भित अर्थ. आणि दुसरा एक शब्द, रीडिंग बिटवीन टू लाईन्स. तुमच्याही अंतःकरणात, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात तो आहे, म्हणून ही आपल्याला बुद्धी होते. मी करतो नाहीये, मला वाटलं नाही, मला काय झालं नाही, मला सुचलं नाहीये. तो करणारा, प्रेरणा देणारा तो आहे. आणि तो जो देतोय त्यांनी त्या ठिकाणी असल्यामुळे जीवाच्या कल्याणाचे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत. नुसतं संसाराचं भय नाहीये, तर आम्हाला प्रत्येकाला एक फार मोठं भय आहे, जन्म आणि मृत्यू. हे भय सुद्धा नष्ट करणारं सामर्थ्य या भागवत ग्रंथात आहे. सर्व सिद्धांताचा निकष सांगताय. त्यांनी भगवंताविषयी प्रेम वाढेल, भगवंत प्रसन्न होतील. कलियुगाच्या प्रारंभी हे जे दोष निवारणार्थ राजा परीक्षिताला भागवत सांगितलं, शुकाचार्य महाराजांनी ते मी तुम्हाला सांगतो. हे मनशुद्धीचं साधन आहे. भागवत किती श्रेष्ठ आहे यासाठी आता त्याने उदाहरण दिलेलं आहे. भागवत सांगण्यासाठी शुकाचार्य महाराज हे स्वर्ग लोकातून निघाले. इंद्राने, देवदेवतांनी त्यांना थांबवलं. नका जाऊ म्हणाले. कुठे चाललाय? भूतलावर चाललाय. कशासाठी? राजा परीक्षिताला शाप झालाय ऋषीपुत्रांकडून, आणि त्याला त्याच्या आता जे काही आयुष्य त्याच्यामध्ये त्याला भागवत कथा सांगावी म्हणून चाललोय. जाऊ नका म्हणाले. कथा दानाचं पुण्य हे फक्त स्वर्गलोकात मिळू देत, आम्हाला इथे ऐकायला मिळेल, इतरांना नको. अमृताचा कलश आहे हा, आणि हा मी घेऊन चाललो म्हणाले. भागवत आहे अमृत, भागवत अमृत. ते म्हणाले, इंद्रादी देवदेवता हे कशाला देता आहे स्वर्गातलं? अहो, आम्ही तुम्हालाच देतो, अमृतच देतो, आणि त्याला पाजा म्हणजे तो अमर होईल. म्हणजे तुम्हाला काही वेगळं करायला नको, कथा मात्र आम्हाला द्या. आम्हाला कथामृताचं दान करावं. अशी ही देव दुर्लभ कथा आहे. दुसरं असं की ब्रह्मदेवांनी कथांची तुलना केली ती अशी की एका बाजूला पारड्यामध्ये स्वर्गातली सगळी संपत्ती ठेवली, दुसऱ्या पारड्यामध्ये भागवत कथा ठेवल्या. पण भगवंताचं भागवत कथेचं पारड जडच राहिलं. इतकं त्याचं महत्व सांगतायत. आणि म्हणून
भगवंत पठण श्रवण मननानी वैकुंठ वा गोधामही प्राप्त जीवाला होऊ शकतो, यासाठी ही भागवत कथा आहे, हे लक्षात ठेवायचंय. पण होतंय कसं? प्रत्येक जीवाला काय वाटत असतं? आजच्यासारखंच उद्या मिळो, दुःख नाही, सुख. आजच्यासारखंच उद्या मिळो, आपलं जीवन सफल व्हावं, समृद्ध व्हावं, सुखी व्हावं, शांत असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्यामध्ये त्याला तिथे जाणवत नाही की ते त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून मला ऐकायचं आहे. हे नको का व्हायला? का आम्हाला आहे ना संसार, आम्ही काय आमच्या स्थानिक ठिकाणी करू शकत नाही का? करतोय. पण तेव्हा आमच्या पाठीमागे पुढे उभा तो मागे लागलेला असतो. उठा, आवरा, आटपा, उरका, पोचायचंय, करायचंय, ही जाणीव असते. हिते आता ती नाही ठेवायची बरं आपल्याला. असू दे, जे जसं असेल तसं ते आता आपल्याला अनुभवायचं आहे. आणि म्हणून भारतीय वेद, उपनिषद, गीता, भागवत, रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथरत्न असली तरी जीवनाचं भाष्य सांगणारा दिव्य ग्रंथराज म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे. या भागवत पुराणाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. कलिदोष निवारणार्थ राजा परीक्षिताला जे भागवत सांगितलं तेच मी तुम्हाला आता सांगतो, म्हणाले शुकाचार्य महाराज. हे मनुष्यशुद्धीचं साधन आहे. मग मनुष्यशुद्धीचं साधन असलं की परिस्थिती काय होते? भगवंताला राहायला अनुकूल जागा मिळते, म्हणून मनुष्यशुद्धी आवश्यक आहे. म्हणून संत सांगतात, काम क्रोधे घर केले रीते. आम्हाला रीत करायचंय घर. भागवत किती श्रेष्ठ आहे. अशा प्रकाराने हे सगळं सांगितलं आणि सांगतायत ते की हे तुला त्या ठिकाणी मिळणार आहे ऐकायला. म्हणून त्यांनी त्याला प्रारंभाला हे सगळं सांगितलेलं आहे. भागवत कथा सांगायला ते प्रारंभ करतायत नुसत्या. हे भागवत महात्म्य आहे. अशा प्रकाराने नैमिषारण्यात ऋषी मंडळी अत्यंत आनंदात आहेत. फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. शौनक मध्ये म्हणाले, अहो महाराज सांगताय आपण ठीक आहे, पण मला एक गोष्ट सांगाल का? काय आहे, प्रश्नाशिवाय उत्तर मिळत नसतं. एक भाग. पण कोणते प्रश्न असावेत याला महत्व. बुद्धिभेद निर्माण करणारे प्रश्न कधीही असू नयेत. बुद्धिभेद निर्माण करणार कधीही असू. मग तेथे कसं पाहिजे? ज्याच्यामध्ये विश्व कल्याण आहे, सर्व जीवांचा उद्धार आहे, सर्व जीवांचा समस्या ज्यातनं सुटणार आहेत ते प्रश्न असले पाहिजे. आणि म्हणून राजा परीक्षितात शौनक ऋषी म्हणतायत,
अहो नारदा आणि सनत कुमारांची जी भेट कशी झाली ते वृत्त मला तुम्ही सांगा. तुम्ही म्हणताय ना माझी भेट झाली तेथे हे सांगायचं, मग तत्पूर्वी एक गोष्ट सांगा की नारद आणि सनत कुमार यांची भेट कशी झाली, कशामुळे झाली, त्यावेळेला काय चर्चा झाली, हे सगळं मला तुम्ही सांगा. सूत म्हणाले, एकदा नारद महर्षी बद्रिकाश्रमात गेले, उदासून बसलेले आहेत. बद्रिकाश्रम नारायणाचं वास्तव्याची जागा आहे. हे द्वारकाधीश भगवंताचं एक वैभवशाली व्यापक रूप आहे आणि त्यागमय जीवनाचं रूप म्हणजे बद्रिकाश्रम आहे. तिथलाही आनंद आहे एक वेगळा सगळा. पावलोगणित तिथे भगवंताची अनुभूती आहे आणि यामुळे शिते आपल्याला ते सांगतायत, बद्रिकाश्रमात बसलेले आहेत. सनकादिक कुमारही तिथे येत असत, ज्ञानी आहेत. 5 वर्षाचंच वय आहे, पण अखंड तेच रूपात आहेत ते आणि ज्ञानरूप आहे, ज्ञानावतारी आहेत. नारदांना त्यांनी विचारलं, महर्षी नारद, आपण भगवंताचे फार मोठे भक्त आहात, भगवंत तुमच्यावर प्रसन्न आहे ना, मग इतके उदास कसले? आता प्रश्न दुसरा लक्षात घ्या, जो भगवत भक्त आहे त्यांनी कधी उदास होऊन चालत नाही. व्यवहार म्हणून तात्कालिकपणात येईल नाही, पण तो झटकला पाहिजे क्षणार्धात, राहता कामा नये. ते सांगतायत तुम्ही भगवत भक्त आहात, सनत कुमार म्हणतात, आणि उदासीन कसले होता? म्हणजे तिसरा अर्थ, आम्हाला कधीही उदास होता कामा नये, हेही त्याच्यात आहे मर्म सामावलेलं. आणि म्हणून ते म्हणाले, हे बघ. नारद म्हणाले, बाबांनो काय घडलं माहितीये का? अहो मी म्हणाले, भूमंडळावरती ब्रह्मांडातल्या भूमंडळावरती पृथ्वीवरती मी हिंडत होतो, भ्रमण करीत होतो, आणि त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं, कलियुग सुरू झालेलं आहे, पृथ्वी माता अत्यंत दुःखी झालेली आहे. तिथे सत्य, तप, पावित्र, दया, दान काहीही शिल्लक राहिलेलं नाही. कुटुंबात कलह आहेत, पती पत्नी, मुलं बाळ, नातेहिते संबंध, समाजात सर्वत्र सदैव कलह सुरू आहे. आणि त्यामुळे तिथे म्हणाले, हे कलह आहेत, अत्यंत विचित्र स्थिती कलियुगामुळे झालेली आहे इथे. अन्नासाठी ब्राह्मणही विक्री करतात. ब्राह्मण द्रव्य घेऊन वेद शिकवतात. अनेक जण सदाचारहीन झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या उपासना, त्यांचं जे काही आहे ते समर्थ ठरत नाही. कृष्णाने जिथे जिथे लीला केल्या आहेत तिथे तिथे आम्ही गेलो म्हणाले. यमुनेच्या तीरावर मोठे एक दृश्य मला दिसलं. एक तरुण स्त्री आहे, तिच्या 2 बाजूला एक एक पुरुष आहेत, वृद्ध आहेत, निश्चिप पडलेले, म्लान झालेले. ती
स्त्री त्या दोघांची सेवा करते. त्यांच्या मागे अनेक स्त्रिया आहेत. ही मात्र रुदन करते आणि त्या सगळ्या स्त्रिया तिचं सांत्वन करतायत. तिने त्या ठिकाणी काय घडलं तर तिने त्या ठिकाणी त्याला पाहिलं, नारदांना पाहिलं आणि लगेच ती त्या ठिकाणी म्हणते, बाबा रे, बालो उवाच भो भो साधु क्षणं तिष्ठन् मच्चित्तामपि नाशाय दुर्दर्शनं तव लोकस्य सर्वथा अधरं परम. हे साधू महात्मे आपण आहात, आपण जाऊ नका. माझ्यासाठी थोडा वेळ थांबा, तिष्ठत, आणि माझ्या असलेल्या संकटाचा नाश करा. आपल्यासारख्यांचं दर्शन म्हणजे सर्वथा अधहरम परमम, सर्वत्र सर्व प्रकारचं पाप नाहीस करणार सामर्थ्य आपल्या दर्शनात आहे. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला, हे संत सांगताय. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. हा पद्मनाभ आहे, त्याचा अनुभव घ्यायचा. आणि म्हणून ज्यांच्या सान्निध्यात आल्याबरोबर मन बुद्धी चित्त शांत होतं. आत्मधून शांतता, बाहेरची नाही, दाखवण्याची नाही, बोलण्याची नाहीच ना. बोलण्यात हे बोलून येत असतात. हे ते होतं काय माहितीये का, मूकं करोतु वाचालं पंगुं उल्लंघ्यते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदं माधवम्. यत कृपा ही त्याची कृपा असते. आणि म्हणून ती सांगते, नको म्हणाले असं करू नका, जरा थांबा. यदा भाक्यम भवेत हरी भगवतो दर्शनम सदा. नारद उवाच कासे त्वाम काविमौ चेमा आर्यमा पद्मलोचना वद देवी सविस्तरम यस्य दुःखस्य कारण. हे देवी भगवती, काय ग बाई तुझं कारण आहे, अशी का दुःखी होऊन बसलेली आहेस, काही सांगशील का मला. तेव्हा त्यांनी सांगितलंय. तिने ते तरुणी सांगतेय तिथे, बालोच्वा अहम भक्तिरिति ख्याता इमौ ते तनयौ इमतो ज्ञान वैराग्य नामानौ कालयोगेन जर्जरौ. माझं नाव भक्ती आहे. काल परत्वे, आणि हे दोन जण जे आहेत ते माझी मुलं आहेत. काल परत्वे ते वृद्ध झालेत, मी मात्र तरुण आहे. या माझ्या अवतीभोवती ज्या स्त्रिया आहेत त्या गंगा आदी सरिता आहेत, गंगा आदी नद्या आलेल्या आहेत, माझं सांत्वन करतायत.
अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं. तेव्हा या ठिकाणी आता तुम्ही म्हणाले त्यांना तरुणपण कसं येईल याचा प्रयत्न करा. मला त्यांना उठवण्याचा प्रयत्न काही दिसत नाही. आणि ती स्त्री रडू लागलेली आहे. नारद म्हणाले, या स्त्रिया ज्या आहेत त्या म्हणतात, बाई घाबरू नकोस ग, तुझी पुत्र जे आहेत वृद्ध झालेले ते लवकरच तरुण होतील. हे पाहून तिला थोडं बरं वाटलं. लगेच ती म्हणाली, माझं नाव भक्ती आणि हे मी याप्रमाणे बघते. आणि म्हणाले, मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना जाग करायचा प्रयत्न केला, ते जागे विनात. मग त्या भक्तीने आपलं नारदांनी पुढला विचार सांगितला. तिने सांगितला पुढला विचार. भक्ती म्हणते, मी द्रविड देशात उत्पन्न झाले, महाराष्ट्र देशामध्ये आले, मग गुजरात प्रांतामध्ये गेले, तिथे मला सगळीकडे वृद्ध दशा पावलेली होती. वृद्ध दशेत झालो. महाभयंकर पाखंडी लोक आहेत. सर्व अंग छिन्न विच्छिन्न करून माझं टाकलं, त्यामुळे मी अत्यंत क्षीण झालेली आहे. हळूहळू मी वृंदावनात आले. वृंदावनामध्ये मात्र भगवंताच्या नामामुळे मला मात्र तारुण्य प्राप्त झालं. पण ह्या दोघ जण झाले नाहीये. याचा अर्थ असा, वृंदावन गोकुळामध्ये भगवत लीलांचा काळ गेलेला, तिथे मनुष्य चिर तरुण होतो, लक्षात घ्यायचं. आणि तिथे ज्ञान वैराग्याला कोणी विचारतच नाही. ज्ञानी वैराग्याला फक्त भक्तीला विचारतात. म्हणून भक्तीला तारुण्य आहे आणि ह्या दोघांना नाही. त्याच्यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. आम्ही तिघ एकत्र असलो की आमचा प्रवास किंवा आमचं जीवन समृद्ध जातं, आनंदी जातं. आणि एक गोष्ट सांगावं व्यवहारातली, की माता तरुण वृद्ध मुलं कसं दिसायला दिसतं, हे बरं दिसतं का म्हणाले. तेव्हा हे विपरीत होतंय काहीतरी. नारदांना आश्चर्य वाटलं. ती शोक करत होती. नारद म्हणाले, बाई ग, ज्ञानो नात्मनं पश्यन्ति सर्वमेत तवा नगे न विषयस्तत्वा कार्ये हरिशः से करिष्यामि. ज्ञानदृष्टीच्या योगाने तुझं हे सर्व दुःखाचं कारण मी मनाला विचारून बघतो. उगीच खेद करू नकोस. सर्व दुःख हरण करणारा, सर्वांचं दुःख हरण करणारा परमात्मा श्रीहरी गोपाल कृष्णच आहे. त्यांनी सांगून टाकलेलं आहे पहिलंच. बघतो म्हणाले काय झालंय ते. स्वस्थ राहा म्हणाले. कलियुग भयंकर आहे. सदाचार, योग मार्ग, तप हे लोप झालेला आहे. लोक शंट दुष्कर्म करतात, अहंकारी झाले, पापरूपी दैत्यासारखे ते वागत असतात, आचरणही करतात.
कलियुगात सज्जन आहेत ते खेद पावतात, दांभिक दुष्ट लोक अत्यंत आहेत आणि ते मात्र आनंदात आहेत. आणि दुसरं असं आहे म्हणाले, पुण्यकर्म कुठेही दृष्टीस पडत नाही, कारण प्रत्येक जण आपल्याला यातून काय मिळणार तर आपण करू. मी हे केलं की काय मिळणार, ते केलं की काय मिळणार, तर आम्ही करायला तयार आहोत. आमचा परमार्थ असा आहे, घ्यावे तेव्हा द्यावे ऐसे अससी उदार, आमचे नामदेवराय सांगतायत. आणि आम्ही तेवढंच लक्षात ठेवतो, घ्यावे तेवढं द्यावे म्हणजे कशाशा निगडित आहे हे आम्ही विसरतो. आणि म्हणून आपल्याला त्याचं त्यांनी सांगतायत, तुम्ही बघितलंय बाई, बरोबर आहे तुझं सांगणं, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव म्हणाले, यदा मुकुंदो भगवान क्षमाम त्यक्त्वा स्वपदम गतः कलिरायात सर्व साधन बाधका. कलियुग असल्याने सर्व साधन जी आहेत ती सगळीच्या सगळी बाधित झालेली आहे. लोक आळशी झालेत, दुराचारी झालेत, सांप्रत काळात दुष्ट कर्माचरणी होत असल्यामुळे सगळं सत्व निघून गेलेलं आहे. पृथ्वीवरती सर्व पदार्थ कोंड्यासारखे निर्बीज झालेले आहेत. सगळी साधनं केली तरी तिचे फळ सगळे निर्बीज, काही मिळतच नाही, त्यातनं निर्बीज होणं, प्राप्ती नाही. दुष्टकर्माचरण होत असल्यामुळे सर्व ठिकाणचं सार मात्र निघून गेलेलं आहे. ब्राह्मणांनी भगवत कथा धान्याच्या किंवा द्रव्याच्या लोभाने घरोघर प्रत्येक मनुष्याशी वर्ण जात न पाहता सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं, त्यामुळे कथेतलं सार निघून निघून जात, म्हणजे वाया जात असं नाही. सार जे आहे ते ज्याला मिळायला पाहिजे त्याचं सामर्थ्य टिकत नाही. जसं आम्हाला स्मशान वैराग्य येतं तसं त्या ठिकाणी होत. आणि म्हणून अतिक्रूर अशी कर्म करणारे नास्तिक हे सगळे त्या ठिकाणी आनंदातच दिसत असतात. म्हणून ते म्हणाले, ठीक आहे बाई, तू तर एक लक्षात ठेव, तुझी उत्पत्ती ही साक्षात भगवंताकडून झालेली आहे. तुझी उत्पत्ती केवळ या ठिकाणी झालेली आहे, ती भगवंताकडून झालेली आहे. त्यामुळे तू आनंदी होशील म्हणाले. यांना मी जाग करतो म्हणून त्यांनी जवळ जाऊन बऱ्याच गोष्टी त्यांनी जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते सांगतायत तिला की तू जेव्हा प्रगट झालीस भगवंताच्या इथे, आता गंमत आहे इथे थोडी अशी मागे वळून बघायला पाहिजे आपल्याला. मी द्रविड देशात उत्पन्न झाले, भक्ती म्हणते. मग द्रविड देशात उत्पन्न झाले भक्ती म्हणते, कोणासाठी आहे? अर्थ आहे तिथे काही वेगळा. तो कोणता अर्थ आहे?
त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला, तोपर्यंत ज्ञान आणि भक्तीला, ज्ञान आणि वैराग्यालाच महत्व होतं, तपाला महत्व होतं. पण शबरीला उपदेश करताना भगवंत प्रभू रामचंद्रांनी भक्तीचा उपदेश केलेला आहे. म्हणून ते म्हणतात, मला प्रगट करणारा परमात्मा आहे, म्हणजे प्रभू रामचंद्र आहे, भगवंत साक्षात आहे, त्यांनी मला प्रगट केलेलं आहे. हा अर्थ तिथे येतो, उगीच आलेला नाही आहे ते प्रेम त्याच्यामुळे. आणि तिथून आम्हाला भक्ती. पण मला नुसतं दिलं नाही भगवंतानी, माझ्या बरोबर तुझ्या बरोबर म्हणाले मुक्ती नावाची दासी दिली तुझी सेवा करायला. आणि दुसरी गोष्ट, ज्ञान आणि वैराग्य हे दोन पुत्र तुला दिले, तेव्हा तुझी निर्मिती त्या भगवंताकडनं आहे. आणि तुला कार्य काय सांगितलंय, या भूलोकामध्ये राहून भक्तांचं भरण पोषण वगैरे सगळं तू करायचंयस. आम्ही म्हणतो भक्ती आम्ही केली नाही, आम्ही करतच नाही आहोत. आम्ही मागण्यासाठी भक्ती करतोय. भक्ती हे साधन आहे. म्हणून भक्तीचे दोन प्रकार आहेत, ज्ञानपूर्व भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती हा म्हणजे साधन काळ आहे, आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे भगवंताकडून मिळालेलं भक्ती प्रेम आहे. तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम, हे भगवंता द्यायचं झालं ते एक दे, तुझं प्रेम आम्हाला दे, तुझं प्रेम ते आम्हाला तू दे. परंतु कलियुगामध्ये मुक्ती क्षीण झाली, कारण कोणाला मुक्ती नको, देता येत नाहीये, म्हणून ती गेली वैकुंठाला निघून. ज्ञान वैराग्य तुला दिलेले आहेत, तू त्यांचा पुत्र रूपाने सांभाळ करतेस. ज्ञान वैराग्याची लोकांनी, साधकांनी उपेक्षा केली आहे, आणि म्हणून झाले काय, ते आळशी झाले, ते आळशी झाले. पण कोण विचारतच नाही. जिथे विचारलंच जात नाही तिथे 5-3-2चा खेळ येतो. पण मूळ स्वरूपच ज्याला समजून घ्यायचं नाहीये, तिथे 5-3-2चा खेळही आनंददायक ठरतो. आणि म्हणून हे त्या ठिकाणी आहे कलियुगासारखं. पण एक तुला सांगतो म्हणाले नारद सांगतात, कलियुगासारखं युगही दुसरं नाही. का नाही? त्याचं कारण आहे, हिते थोडं जरी नामसंकीर्तन केलं तरी सुद्धा जीवाची सुटका होते, भगवत प्रेम मिळतं, मोठमोठाले उत्सव होतात, भगवत कीर्तन होतं, त्यांनी भरभराट होते. जे जीव पापी असले तरी भक्ती योगाच्या दृष्टीने ते भक्ती मार्गाने वैकुंठ लोकात जातात. ज्यांच्या अंतःकरणात प्रेमरूपी भक्ती राहील ते निर्मळ अंतःकरणाचे होतात, त्याला भीती राहत नाही. भक्ती मुक्ती अंतःकरण ज्या जीवांचं आहे तिथे भूत पिशाच राक्षस स्पर्श करीत नाही. परमेश्वर तपश्चर्येने, वेदाध्यायने, ज्ञानाने आणि कर्माने साध्य होत नाही, ते केवळ भक्तीने साध्य होतं. आणि याला उदाहरण देता येईल गोपींचं. गोपींनी कोणतं साधन केलं होतं बघा, देवाच्या सान्निध्यात जे जे आले त्यांचा उद्धारच झालेला आहे. मग जे जे जीव, मनुष्य नाही केवळ, पशु पक्षी दानव सुद्धा
बलिराजा आला, प्रल्हादजी आला, दैत्यकुळ आहे, बाणासूर आला, उद्धार झाला ना? का नाही झाला? कोणी येऊ दे, एक ना भगवंताच्या केवळ आणि केवळ नामाने परमात्मा तिथे त्याचं रक्षण करतो. तो करतो कसं सांगता येत नाही. आणि तो प्रगट होऊन करतो का? तेही नाही. काय होतं माहितीये का? माणसाला काय वाटतं, माझ्या मनासारखंच घडावं प्रत्येक जीवाला. मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. नाही झालं की बॅलन्स गेला. मग तिथे आमचं कोणी कोणाचं राहत नाही. त्याला काय करायचं आता? पण तिथे तो सांगतायत ते की ह्या सगळ्यांनी भगवंतावर केवळ आणि केवळ गोपींनी गोपाळांनी प्रेम केले. कोणतेही त्यांच्यावरती धार्मिक संस्कार नव्हते, तरी त्यांचा उद्धार झालेला आहे. भगवत प्रेम मिळालं, हा उद्धार आहे. हितून उठलं आणि मुक्त झालं नाही, मुक्ती कोणालाच नाही तशी. कलियुग आहे. मग आहे काय? पुनरपि जननम जठरे शयनम एवढं टाळणार. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मृत्युमुखी पडायचं, पुन्हा आम्ही तेच करायचं, पुन्हा भोग भोगायचा, पुन्हा आम्ही जन्माला यायचं, पुन्हा आम्ही जायचं. मग कुठल्या योनीत जाऊ आणि काय करू काही सांगता येत नाही. मनुष्य योनीत आलो तरच कदाचित आम्हाला भगवत प्राप्तीचा मार्ग मिळतो. याच्यासाठी याला महत्व अधिक आहे. आणि यासाठी त्यांनी सांगितलं, बाई ग असं आहे. पण म्हणाले आता मनुष्याला भक्तीविषयी प्रेम हजारो वर्षांनी प्राप्त होईल. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल गोडी, म्हणून विठ्ठल आवडी. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. कलियुगात भक्ती श्रेष्ठ आहे, मोक्षाचं साधन आहे. भक्तीच्या योगाने श्रीकृष्ण भक्तांच्या समोर उभा राहतो, तिथे तिष्ठत उभा असतो. ही जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आणि म्हणून म्हणाले तीर्थाटन यज्ञयागादी योग साधना व्रताचरण भक्ती वाचून व्यर्थ आहे. भक्ती ही खरी मुक्ती देणारी आहे. याचा अर्थ दुसरा काय आहे? भक्ती आहे म्हणजे काय आहे? भक्ती म्हणजे प्रेम. हे सगळं जरी आम्ही केलं, त्याविषयी जर आमच्या अंतःकरणात कर्मामध्ये आमच्या भाव नसेल, प्रेम नसेल, तर काही उपयोग नाही. जे म्हटलं जातं आम्ही आमचं कर्तव्य करतो, आम्हाला बाकीच्यांशी घेणं देणं नाही. आम्ही आमचा स्वयंपाक पाणी केलंय ना, मग आम्ही इतर वेळे काय करू हे बघायचं तुम्हाला कारण नाही. केलंय की नाही? कर्तव्य केलं. प्रेमाने केलं का? प्रेमाने केलं का? प्रेमाने केलं का हा त्याच्यामधला महत्वाचा विशेष धागा आहे. आमचं प्रेम तसं नाही आहे. आमचं स्वार्थी प्रेम आहे. हे हवंय, ते हवंय, ते संपलं पाहिजे. आणि यासाठी ही भागवत कथा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि हे त्यांनी सांगितलं. भक्तीलाही मग आनंद वाटलेला आहे. नारदांना म्हणाली, तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुझ्या अंतःकरणात सदैव राहीन, तू कृपाळू आहेस. पण एक काम कर, या माझ्या मुलांना मात्र जाग कर. नारद ठीक आहे म्हणाले. नारद जवळ गेले, हाका मारली, हलवून पाहिलं. मुलांना उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
कानापाशी गेले, वेदघोष केला, गीतापाठ केला, अनेक स्तोत्र म्हटली, काही झालं नाही. परंतु तेवढ्यामध्ये त्यांच्या कानावरती आवाज आला, सत्कर्म करा नारदा, सत्कर्म करा. मग आतापर्यंत नारद म्हणतील एखाद वेळेला, म्हटलेलं नाही तर तसं, मी आतापर्यंत काही दुष्कर्म केलं का? मी आतापर्यंत काही दुष्कर्म केलं का? वेद म्हणतोय, उपनिषद म्हणतोय, गीता सांगतोय, गीता सार सांगतोय, सगळ्यांनी प्रयत्न केले, पण काही उपयोगच होत नाही. ते नाही आहे तिथे अर्थ त्याचा. त्याचा अर्थ आहे की हे जरी सगळं सांगितलं केलं तरी त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. शुष्क कर्तव्य, शुष्क प्रेम हे कधीही फलोन्मुख होत नाही. आणि दुसराही त्याच्यातला तिसरा भाग, ते दुसरा आणि तिसरा भाग, मला केवळ चांगलं म्हणावं म्हणून केलेलं प्रेम हेही निष्फळ ठरतं. हे निष्फळ ठरतं. त्याच्यासाठी नाही आहे. आम्हाला आमच्या अंतःकरणात उपजतच भाव पाहिजे. उपजले भाव आता उपजत पाहिजे. बरं, नाही उपजत झालं, संस्कारांनी निर्माण झालं, नाही झालं, सत्संगतीने निर्माण झालं पाहिजे. पण सत्संगतीमध्ये सुद्धा काही दोष निर्माण झाले तर ते दोषही परत येतात. संग सत्संगीचा वाटतो, तो सकृत दर्शनी उपयोग काही होत नाही. आणि म्हणून ते म्हणतायत ते प्रेम पाहिजे, भक्ती वाचून व्यर्थ आहे. प्रयत्न केला नाही, आता सत्कर्म कर. मग सत्कर्माचा अर्थ काय? सत्कर्माचा अर्थ आहे सगळ्यांचा समावेश त्यात आहे. आमच्याकडे ज्या पद्धतीने म्हटलं जातं याच्यासाठी मी करतोय. परवा काही काल 2 दिवसात कोणी विचार मांडला, आम्ही जर त्या ठिकाणी आम्हाला निष्कामच करायचं तर आम्हाला संकल्प पाहिजे कशाला? आमच्या मनाने आम्ही करतोय, चांगली गोष्ट आहे, बंधनात नको त्या. मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम. कशाला? जे मिळणार आहे ते मागायची गरज काय? लक्षात घ्या, जे मिळणारच आहे ना, मग मागताय कसलं? मागून वाणी विटाळायची नाही. मागितलं की किंमत संपते. मागायचं नसतं, मागायचं नसतं, त्या आनंदात राहायचं असतं. मागितलं की आनंद कमी होतो. आणि दुसरं महत्वाची गोष्ट, मागितलं की देवाकडचं लक्ष कमी होतं आणि मागण्यात लक्ष गुंततं. नाही मागायचं. त्याचं नाव सत्कर्म. केला ह्या दोघांनी, गांधी परिवाराने केला प्रयत्न, सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी यावं. शेवटी एका ठिकाणी दोघांचा विचार आला, कोणी येत नाही होत, आमच्या दोघांसाठी आम्हाला तिथे ऐकायचं, तुम्ही ऐका. कुठल्या तोंडाने म्हणणार आहे मी या भावापुढे? इतक्या जबरदस्त भावापुढे कोण आहे? भगवंत करून घेतोय. त्यांची तयारी एवढी त्यांनी दाखवली. कुठल्या विचाराने आहे? का? कोणासाठी? उद्धारही नाही आहे, भगवत प्रेम हे केवळ याचं नाव केवळ, ते सत्कर्म आहे, माझ्यासाठी नाही. आपण सहभागी झालात, आनंद आहे, पण ते त्याच्यामधला भाग लक्षात घ्यायचा आहे, कुठे संदर्भ कसा येतो ते. आणि म्हणून नारदांना ते म्हणतायत सत्कर्म. आता हे सत्कर्म आता काय करायचं? म्हणून तिथून ते निघाले. मग
आता तू तरुण कशी झालीस? तर याचा अर्थ झाला की ते सगळीकडे जाऊन आले. कर्नाटकातनं, महाराष्ट्रातनं, गुजरातमधनं वृंदावनात आलेली आहे. आणि वृंदावनातल्या नामसंकीर्तनाने तिला तरुणाई प्राप्त झाली, तारुण्य प्राप्त झालं. आणि ज्ञानना मात्र कोणी ज्ञान आणि वैराग्याला कोणालाही नको आहे ज्ञान वैराग्य. त्यामुळे त्यांना येत नाही. आणि वृंदावनात तर त्याला विचारतच नाही, फक्त भक्तीला, भक्ती प्रेमाला विचार, त्याला आनंद आहे, तो आनंद आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि लगेच त्यांनी त्या ठिकाणी तिला आनंद वाटला. आणि बर ठीक आहे, मी म्हणाले जरा बघून येतो, काही जणांना विचारून सत्कर्म काय करावं म्हणून. म्हणून शेवटी म्हणाले मी बद्रिकाश्रमात आलेलो आहे आणि या बद्रिकाश्रमामध्ये मी चिंता करतोय सत्कर्म म्हणजे काय करावं, जेणेकरून भक्ती ज्ञान वैराग्य सुखी होतील, यासाठी मला तुम्ही मार्ग सांगा, मी सत्कर्म काय करू. तेव्हा नारद हे म्हणाले, सनत कुमार म्हणाले, अरे नारदा, तू तर सर्वश्रेष्ठ भगवंताचा भक्त आहेस. सत्कर्म अनेक आहेत, यज्ञ यागादी कर्म आहेत. सत्कर्म सुचवणारा ही एक ज्ञान यज्ञच असतो. लक्षात घ्या काय ठरतं, हा ज्ञान यज्ञ आहे. आणि ज्ञान यज्ञाला म्हणजे श्रीमद भागवत महात्म्याचं पठण आहे. सदा घोष, या घोषामुळे भक्ती ज्ञान वैराग्य यांना बल प्राप्त होईल. ज्ञान वैराग्याचे कष्ट दूर होतील, भक्तीलाही सुख होईल, कलीचे दोष निघून जातील. प्रेमरसपूर्ण भक्ती सर्वत्र संचार करेल. अहो नारद म्हणतायत, अहो ऋषीवर्य, असं काय करताय? मी तर सत्कर्म केलंच की, तिथे वेदघोष केला, गीता पाठ केला, उपनिषद म्हटले. तेव्हा मला हसले ना सनत कुमार, अरे तो अर्थ नाही आहे तिथे, ह्याचा अर्थ दुसरा असा आहे, या सगळ्या आम्ही ज्ञानप्राप्ती केल्याची प्रदर्शन आहे, नाही उपयोगाचं. मग काय तर म्हणाले, एक काम कर, त्या तिघांसाठी भागवताचा सप्ताह कर, त्याच्यामुळे भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे सगळं तुला त्यांना प्राप्त होईल, ते तरुण होतील. लक्षात आलं का करायचंय? भक्ती ज्ञान आणि ज्ञान. आता ज्ञान कोणतं? आम्हाला एखादी गोष्ट, आता परवा सुंदरशी बोलताना कळाले, एखादी गोष्ट कळून घ्यायची की हे तुमचं काय काय नावाचं आहेत, नेट फिट नेट काय तुमचं, ते त्याच्यातनं सगळं गुगलवरनं मिळतं म्हणे. आता हे ज्ञान नाही का? आहे ज्ञान एका मर्यादेपर्यंत, सीमेपर्यंत, पण हे ज्ञान नाही. मग ज्ञान कोणतं आहे आमचं? ते आम्हाला ते देतो का कॉम्प्युटर? ते आम्हाला देतो का आमचा मोबाईल? वासुदेव जगत सर्वम हे ज्ञान. वैराग्य म्हणजे विरक्त रहित, आसक्ती विरहित केलेल्या कर्मांनी मिळणारा आनंद म्हणजे वैराग्य. आसक्त विरहित कर्म ते वैराग्य आहे. इदन्न मम, हे माझं नाही, हे त्याच आहे. त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयत. हे जेव्हा होईल त्याच वेळेला मला हे सगळं प्राप्त करून घेता येईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, लगेच सगळे जण तिथून निघालेले आहेत आणि हरिद्वारला आलेले आहेत. आणि हरिद्वारला तिथे कथा झालेली आहे, सनत कुमारांनी सांगायला त्याचा प्रारंभ केलेला आहे. हे जे आहे तेव्हा सगळे आले, आता सगळे आलेत म्हणाले, अनेक लोक येऊ लागले.
राहिलेले आहेत आणि सनत कुमारांनी भागवत महात्म्य सांगितलं. हे जे भागवत महात्म्य सांगितलं त्यात सांगतात ते तुंगभद्रा नदी आहे, काठावर एक नगर आहे, नगरात एक पारंगत आहे, सदाचार संपन्न लोक आहे, आत्मदेव नावाचा ब्राह्मण तिथे राहतोय, पुष्कळ द्रव्य आहे जवळ, आत्मदेवाची पत्नी धुंधुली आहे, तिच्यावर त्याचं फार मोठं प्रेम आहे, ती स्वरूप सुंदरी आहे, रूपवती आहे, स्वतःच्या मनाने वागते, स्वभाव अत्यंत तापट आहे, घरकामात लक्ष नाही, भांडणखोर आहे. तशीच ते त्या ठिकाणी अत्यंत कंजूसही आहे. आत्मदेवाला पुत्र नाही आहे, तो दुःखी आहे, मला पुत्र व्हावा म्हणून. पण काय प्रारब्ध असतं हे विचित्र, की त्याच्या घरामध्ये फळझाड आहेत, फुलझाड आहेत, त्यांनाही फळं नाहीत, फुलं नाहीत. पशु आहेत, धन आहे, गायी आहेत, अनेक पशु आहेत, परंतु त्यांनाही वांझपणच आहे. अनेक प्रकारची दानं केले त्यांनी, भूमिदान, सुवर्णदान, यज्ञयागादी कर्म केले, पण काही फलोन्मुखता नाही, दुःखी झालेला आहे. बायकोही मात्र तशीच ते रूपसंपन्नतेच्या ह्याच्यामध्ये आसक्त झालेली आहे. पैसाही आहे, सौंदर्य आहे, आणि लगेच त्यानंतर तो कंटाळून गेला काही वर्षांनी, आणि मग तो आत्महत्या आता करायची म्हणून तो वनामध्ये निघून जातो. तळ्याकाठी बसतो, दुपारची वेळ, पाणी पितो तिथे सरोवरातून, झाडाखाली गर्द झाडाची सावली आहे आणि तिथे तो बसलेला, आणि तिथे बसून तो त्या ठिकाणी चिंतन करतोय. तेवढ्यामध्ये एक यती महाराज आलेले आहेत, संन्यासी आले. त्या संन्यासांनी त्याला त्या ठिकाणी विचारलं, आपण कोण, कुठले, काय. हा अर्थात ते पाणी प्यायले तेही कडेला जाऊन बसले, ते काही बोलाय, पण हाच उठलाय, यती आहे, पण हा संस्कारित ब्राह्मण आहे, संस्कारित आहे. यती दिसल्यावर पटकन पुढे गेला, नमस्कार केला, प्रार्थना करतोय. म्हणे, का रे बाबा, तू असा वनात का? आम्ही संन्यासांनी हिंडणं गोष्ट वेगळी, तुला का वनात? नाही म्हणाला, मला असं आहे, मी आता आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. आता ह्याला काय करावं म्हणून त्यांनी जरा, काही ज्ञानी आहेत ते कालज्ञानी आहेत, त्यांनी बघितलं, बाबा रे, तुझ्या प्रारब्धात मूल नाही, तू आता सगळ्याचं दान कर, संन्यास घे, आणि आनंदामध्ये भगवत चिंतनामध्ये अखंड राहा. कारण एक गोष्ट असते लक्षात ठेवायचं, आत्मज्ञान होणं हे पुत्रवत देवी भागवतात सांगितलेलं आहे, तेही पुत्राचं लक्षण. फक्त भौतिक रूपाने पुत्र प्राप्ती नाही, आत्मज्ञान मिळवणं हे महत्वाचं. धर्मशास्त्राने आहे मान्य, पुत्र प्रपुत्र असायला पाहिजे. कारण आम्ही श्राद्धामध्ये संकल्पाने म्हणतो, हा पिंड आम्ही देतोय, याच्या पुढे सगळं चालू राहील, हे सांगतोय आम्ही त्या ठिकाणी. त्याच्यामुळे हे पाहिजे, हे ठीक आहे, पण महत्वाचं जीवाच्या दृष्टीने काय, कुळाच्या दृष्टीने वेगळं, जीवाच्या दृष्टीने वेगळं. जीवाच्या दृष्टीने काय आहे, आत्मज्ञान होणं हे पुत्रवत. आणि म्हणून ते म्हणाले, तुझ्या प्रारब्धात मुलाचं सौख्य नाहीये, तू नको हट्ट करू. नाही, मग ठीक आहे, मी म्हणाला आत्महत्या करतो, मी निश्चय त्याचा पाहिला त्यांनी. ठीक आहे म्हणाला, मी तुला एक फळ देतो, ते फळ तू तुझ्या पत्नीला खायला दे, तुला एक मुलगा होईल. त्याला आनंद वाटतो, पण एक अट आहे म्हणाला,
1 वर्षभर तुझ्या पत्नीने सत्य बोललं पाहिजे, 1 वेळेला जेवलं पाहिजे, सगळ्यांचा दानधर्म वगैरे सगळं करायला पाहिजे. सगळं तिच्या आचरणाच्या विरुद्ध सांगितलं. ठीक आहे म्हणाला. आनंद वाटला. संध्याकाळी घरी परत आला, बायकोला सांगितलं. ती उदासच झाली. फळ खाल्लं. आता त्या यतीने सांगितल्याप्रमाणे मुलगा झाला तर, आणि मुलगा झाला त्याचं सांभाळायचं कसं? माझ्या शरीराचा सध्याच्या शब्दामध्ये फॉर्म गेला तर, आणि त्या वेदना मला सहन झाल्या नाही तर, आणि मीच मेले तर, सगळ्या तोरमध्ये तरतरीत राहिली. काही करायला ऐकायला उदास होऊन बसले. पतीने सांगितलं, पती गेला. तेवढ्यात तिची बहीण घरी आली. बहीण म्हणते, बाबा रे बाई का झालं? अगं आत्ता यांनी असं असं सांगितलं. हो का? मग तिने कानगोष्टी केल्या तिला काही, की बाई काळजी करू नको, मला आता नुकतेच दिवस गेले, आम्ही दरिद्र आहोत, तू आम्हाला द्रव्य दे, माझा पतीलाही चालेल, आणि मला आत्ता दिवस आहेत तर लगेचच आहे, तेवढ्यातच झाला. तर म्हणाले लगेचच्या लगेच तो जे काही मुलगा होईल तो तुला देईन, तू मुलगा गर्भवती असल्याचं नाटक कर. सूत्रधार जे असतात कपटकारस्थानी, त्यांची योजना सगळी तयार असते. भगवंताची योजना ही वेगळी असते. भगवंताच्या सगळ्या योजना या आपल्या या द्वारका भूमीतच झाल्या आहेत. कालयवनाला पळवून लावणं, मथुरेतनं इथे नगरी स्थापन करणं, बेट द्वारका करणं, सगळं केलं त्याने. ही त्याचं वैभव हे असं आहे, सगळं लक्षात घ्यायचं, कुठे कसं आहे ते. मग त्याने ते सांगितल्यावरती ती म्हणाली, ठीक आहे, मग आणि हे तू फळ काही नाही तर गाईला खायला घाल, गाई ती खाईल, तू काळजी करू नकोस म्हणाले. तिला ही योजना बरी वाटली. बहीण हितासाठी सांगते. झालं. पुढल्या महिन्यापासून तिने नाटक सुरू केलं. आता आत्मदेवाला आनंद वाटला. बऱ्याच गोष्टी केल्या. सगळे विधी असतात ते केले. तिची डोहाळजेवण झाली. तिकडे मुलगा तिला झाला. लगेच हिने पण अवाई उठवून दिली, मलाही मुलगा झाला. तिने आधी गुपचूप आणून दिला. हिने आपले वस्त्र काढून टाकले आणि सांगितलं मलाही मुलगा झाला, आणि तिचा मुलगा गेला. अहो सगळी नाटकं करणार, दुधाचं नाटक काय करणार? भगवंताचं नियोजन, ही योजना कुठल्याही यंत्रामधून नाही निर्माण झालेली, हे लक्षात घ्या. की बाळ जन्माला यायचंय, त्याच्या खाण्याची व्यवस्था भगवंत तिथे करतोय तिच्या शरीरामध्ये. ते कोण करतंय? तो करणारा कोण आहे? हे शरीर यंत्र तसंच तसं बनत नाहीये. करा तुम्ही अवयवांची उलथापालथ, काही उपयोग होत नाही, शेवटी ते जातच आहे. म्हणून याचा विचार करायचा आहे. काय आहे जीवन? काय आहे जीवनाचा अर्थ? काय आहे आपलं जीवन? कशासाठी आहे? आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं आहे? झाले काय, गेले काय, गतकाळाचे उलटे पाय, कशाला मागचं बघायचं, नुकरायचंय? पण पुढे सावध राहायचंय. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी रे, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी रे. हे त्या ठिकाणी आहे. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी विचार केला, सगळं अनुभवलं, बघितलं. आता मुलगा झाला, आता दुधाची योजना, मग बहिणीला बोलून घ्या, तिला पैसे देऊ, तिचा मुलगा गेला आता नुकताच होऊन, लगेच त्याच्या दुधाची व्यवस्था झाली.
ते फळ गाईला घातलं, ती गाई गर्भवतीच झाली प्रत्यक्ष. तिलाही यथावकाश मुलगा झाला. शरीर मानवी आहे. गायीच्या उदरातनं प्रगट झाल्यामुळे गायीचे कान त्याचे कान झाले, म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं या ब्राह्मणाने आत्मदेवाने ठेवलं. आणि त्या मुलाचं नाव धुंदुलीची पत्नी म्हणून त्याचं नाव धुंदुकारी असं ठेवलं. दोन्ही मुलं एकत्र वाढू लागले. पण हा दुष्ट विचारातनं प्रगट झालेला, तसाच त्याचं कृत्य लहानपणापासून दुष्ट वृत्तीचंच होऊ लागलं. किड्या मुंग्यांना मारणं, पशुपक्ष्यांना मारणं, सगळ्यांना त्रास देणं. खोडकरपणा वेगळा, त्रास देण्याची भूमिका वेगळी. हे त्या पाठीमागे होतं, असतं. आता हळूहळू मोठे झाली मुलं, पण हा ज्ञानसंपन्न आहे, तो सात्विक आहे. हा मात्र व्यभिचारी झाला, त्रास देऊ लागला आई वडिलांना. आता त्यांना पश्चाताप वाटला. ते ब्राह्मण म्हणत होते, संन्यासी ते बरोबर आहे, मी उगीच म्हणाले, मार्ग धरला, विवेकाचा मार्ग मी सोडून दिला. म्हणून कौटुंबिक वासनांचा त्याग करायला हवाय. सगर राजा, अंगराजा यांनाही पुत्रामुळे दुःखच भोगावं लागलेलं होतं. अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं, मला कसंही करून हे होऊ देते. आता म्हणाला पश्चाताप झाला. आता त्यांनी त्या ठिकाणी काय करावं, परंतु हा जो गोकर्ण आहे तो ज्ञानी आहे. त्यांनी आपल्या वडिलांना उपदेश केला आणि सांगितलं, आता यापुढे आपण, मीही आता यात्रेला निघून जातो घरातनं, तुम्हीही वनामध्ये जा, भागवताच्या दशमस्कंधाचं चिंतन करत राहा आणि जीवाला मुक्ती करून घ्या. त्याप्रमाणे तो गेला. आता वडील निघून गेल्यामुळे हा अधिक उन्मत्त झाला, आईला त्रास देऊ लागला. तो आई वडिलांना मारतच होता, आता वडील निघून गेले, आईलाही मारू लागला. पैसा सगळा काढून घेतला. पैशाचा सगळा विनियोग विचित्र झाला. 5 वेश्या त्यांनी घरात, आईने आत्महत्या केली. शेवटी घरातल्या विहिरीत. सगळं दुर्भाग्य सुरू झालं जास्तीत जास्त. आणि लगेच इकडे त्यांनी राजाची चोरी करून, चोऱ्या माऱ्या करून पैसा मिळवून सगळ्यांचा संसार भागवण्याचा प्रयत्न करतोय. भागला जाईना, एकदा राजाची चोरी केली. या पाचींनी विचार केला, राजाची चोरी आहे, राजाच्या मुळे आपल्याला आता धरलं जातील आणि शिक्षा आपल्याला पण होईल, म्हणून त्यांनी परस्पर त्या धुंदुकारीला तिथे त्यांनी घरामध्ये सगळं खूप त्यांनी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जीव जाईना, हातपाय बांधले. दुष्ट स्त्रिया काय करतील याचा नेम नसतो. दुष्ट जीव म्हणेन मी, स्त्रियाच नाही जीव. त्याच्या तोंडामध्ये हातपाय बांधून 5 जणींनी निखाराय ठेवले आणि तेव्हा त्याचा जीव गेला. आता त्याला घरातच टाकलं. एक एक जण आम्ही आमच्या माहेरी जातो, आमचे हे सगळे पैसे मिळवण्यासाठी परदेशात गेलेले आहेत, असं सगळं उठवलं आणि त्या निघून गेल्या. हा वनात गेला, हा यात्रेला गेला. काशी क्षेत्रात गोकर्ण असताना त्याला हे वृत्त कळतंय. तो त्या ठिकाणी लगेच त्यांचं तिघांचं पिंडदान वगैरे सगळं करतोय. भ्रमण करत करत पूर्व घरामध्ये परत तो आला.
आल्यानंतर सगळं आता घर सगळं ओसाड पडले. बाज घरातलीच काढली, स्वच्छ केली आणि अंगणामध्ये टाकली आणि तिथे तो बस झोपून राहिला. तेवढ्यात मध्यरात्रीला निरनिराळे आवाज येऊ लागले. निरनिराळ्या रूपामध्ये जीव दिसायला लागले त्याला, पशुपक्षींच्या रूपात. कोण आहे हा? कोण आहे? म्हणून जवळचं तीर्थ घेतलं आणि त्या जीवाच्या त्या बाजूने फेकलं, तर तो आता जीव मानवी आवाजात बोलू लागला. हे गोकर्णा, मीच तुझा भाऊ धुंदुकारी आहे. पिशाच योनीत मी अडकलेलो. माझ्या हातून सगळी कर्माची कहाणी वाचली. मला यातून आता सोडव म्हणाले. मी काय करू म्हणाले आता. मी अंताने आश्चर्य व्यक्त केलं. इतकं मी दान धर्म आणि तिथे सगळं केलेलं असताना काशी क्षेत्रात सुद्धा पिंडदान वगैरे का हा मोकळा झाला नाही? हे जीव अडकलेले असतात ना, सुट्टा सुटत नाहीत. वासना विचित्र असतात. लक्षात ठेवायचंय. वासनेचे बीज जळवणी जाय. आमचं नाम का आमचं नाम असं राहत नाही? पण आम्ही आमचं नाम मुरण्या इतकं घेत नाही. घेतो पण मुरतय का? मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढो लागे. आम्ही नाम घेता 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 आम्हाला सुख वाटलं पाहिजे ना. सुख वाटणं म्हणजे काय? दुसऱ्याचं घेऊन काही नाही, आत्मसुख, संतुष्टता. वासना क्षीण नको झाल्या पाहिजे. सुख घडोघडी वाढो लागे, वासनांचा क्षीण झाला पाहिजे. म्हणून मग त्याने सूर्यनारायणाला प्रार्थना केली. घरात वस्तीतल्या म्हणजे गावातल्या आपल्या वयोवृद्ध लोकांना विचारलं, काय करू मी याच्यासाठी उपाय? म्हणाले, भागवत कथा कर. म्हणून त्यांनी भागवत कथा केली घरात. आणि धुंदुकारी तिथे एक वेळूचं बन होतं, त्याच्यामध्ये तो त्या ह्याच्यात एका वेळूमध्ये येऊन राहिला. कथा जसजशी तो ऐकायला लागला तसा तसा एक एक पेर त्याचं गळून पडलं आणि 7 दिवस झाल्यानंतर सगळा वेळू कोसळून पडला. म्हणजे त्याची मुक्तता झाली. अशा पद्धतीने झालं. आणि म्हणून हे सगळं स्वरूप त्याला बघायला मिळालं. अनेक रूप तो त्यावेळेला घेत होता, हे त्याच्या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला. आणि मग त्याने सांगितलं, मनातील दोष दूर करून आपल्याला कथेच्या ठिकाणी बुद्धी स्थिर राहावी, हा बघायचा आहे. शरीर क्षणभंगूर आहे, याचा विचार करून फळाचं सेवन करावं. ते फळ सर्वांना सारखंच मिळतं असं होतं बघा. सगळेच जण ऐकतात, पण सगळ्यांना दुसरं होतं. त्याचाच दुसरा भाग सांगतो. विद्यार्थ्यांना शिक्षक सगळ्यांना एकच शिकवतात, सारखंच शिकवतात. मग सगळेच पहिले काय येत नाहीत? पहिला एखादाच का येतो? नापास का होतात? सगळेजणच पास होत का नाहीत? याचं कारणच आहे, प्रत्येकाचं भिन्नता आहे. ऐकण्यात ऐकणारा सगळा एक जीवाने एका भावाने ऐकलंच असं नाही. आणि त्याच्यातला दुसरा भाग प्रारब्ध. जीवाचं प्रारब्ध जर बलवत्तर असेल ना, तर ते नाही तुम्हाला होऊन देणार. पण त्याच्यावर ढकलायचं नसतं. आम्ही आता जसा अनुभव घेतो, तुम्ही काय भाग्यवान आहात, तुम्हाला की नाही, तुम्हाला देव घेऊन जातो म्हणून तुम्ही वारीला जातो, आम्हाला मात्र अनंत अडचणी येतात. अरेच्छा, असं नाहीये. अडचणी सगळ्यांनाच येतात, आम्हाला काही कमी नसतात. आत्ता सुद्धा मला अडचण काही नाहीये असं काही नाहीये, पुष्कळ आहे. शरीरापासून आहे, आता अगदी स्पष्टच सांगतो. पण नाही,
भगवंताची आपल्याला आहे, भगवंत करायचा संकल्प झालेला आहे ना, तू करून घ्यायचास ना, घे, तुला पाहिजे तसं घे करून, मला होईल तसं, मी आपलं तुझ्या चरणी समर्पित आहे, ही भावना ठेवली की तो सगळं करून घेतो. ही धारणा पाहिजे. हे त्याला लक्षात आलं, हे त्या ठिकाणी घडत असतं आणि म्हणून हे त्या ठिकाणी होतं. यासाठी कथेच्या ठिकाणी स्थिरबुद्धी ठेवावी, जागा छान ठेवावी, सुशोभीकरण करावं, सडासारवण करावं, शुद्ध स्वरूपामध्ये पठण करावं, यथाशक्ती दानधर्म करायचंय, भुक्ती मुक्ती देणार साधन आहे हे शौनकांनी सांगितलं. आणि मग त्या ठिकाणी हे सांगितलं, या सगळ्यांनी तिथे येऊन ते केलं, त्यांनाही सगळं प्राप्त झालं. श्रीकृष्णाच्या स्वतः काय आहे हे सगळं ऐकण्यासाठी तो सुद्धा तिथे येऊन बसतो. आता साधी गोष्ट बघा, मी तुलना करत नाही, पण एक माहिती आहे, आपल्याला आपल्याबद्दल चांगलं कोणी बोललं की कसं वाटतं मनातल्या मनात? मग आम्ही त्याचं गोड कौतुक करतो, ते त्याला चांगलं वाटणार नाही का? का वाटू नये? मग त्यांनी ऐकावं, त्यांनीच बघावं, त्याचा वाटणारा आनंद आम्हाला त्यांनी द्यावा, त्याला वाटणारा आनंद आम्हाला द्यावा. बोललेले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुमचा तुम्हा सिद्ध. आम्ही तुमच्या चरणाशी बसूनच वाचतोय, म्हणून या देवभूमीला महत्व असतं. ही देवभूमी आहे, देवाचं कर्तव्य भूमी आहे, इथली सगळी कर्मभूमी आहे. मग त्याचा आपल्याला आनंद नको का घ्यायला? आणि म्हणून त्यांनी हा इथे घेतलेला आहे. या पद्धतीने झालं. शुकाचार्यांनी पहिल्यांदा राजा परीक्षेतला भाद्रपद नवमीपासून प्रारंभ करून पौर्णिमेपर्यंत कथा सांगितली. आषाढामध्ये शुक्ल नवमीपासून गोकर्णाला सांगितलं. ब्रह्मदेवाने सनतकुमारांना सांगितलं. कार्तिक महिन्यात नवमीला सांगितलेलं आहे. अशा प्रकाराने भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि आषाढ आणि श्रावण हे भागवत सप्ताह करण्याचे महिने जरी असले तरी अखंडपणे भगवत चिंतनासाठी दिनशुद्धी बघून हे दिवस करायला कोणती अडचण नसावी. भगवत प्रेमाने करायचं, एवढाच एक त्याच्यातला भाग आहे. यासाठी मी हरी राहावं, सुचिरभूत राहावं, जमेल तेवढंच आहार ठेवावा, अति आहारही ठेवू नये, अगदी कमीही करू नये. दोन्हींनी त्रास होतच असतो, तेव्हा कशाच्याही मध्ये न अडकता आपण त्याचं करावं आणि त्या ठिकाणी भगवत चिंतन करत राहावं. मग आता सगळं जरी आपण ऐकलं तरी ह्याच्यातला महत्वाचा धागा काय, आम्ही काय बघायचं ह्याच्यातून एकच गोष्ट आहे की हा जो स्वरूप आहे, हे सगळ्याचं सगळं जे स्वरूप आहे, हे सगळं जाणून घेत असताना आपल्याला यातून एक गोष्टीची शिकवण आपल्याला मिळत असते. आणि म्हणून हे सगळं आपण जाणून घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी. आणि ह्याच्यात कशातही अडकायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि यासाठी आपल्याला काय त्याच्यामध्ये बघायचं आहे, आणि म्हणून श्लोकाच्या प्रारंभाला ग्रंथाची विशेषता आपल्याला दिसून येते. संसाराची आसक्ती वा सत्ता ही केवळ परमेश्वर, संसाराचं अस्तित्व हे आणि सत्ता ही परमेश्वराची आहे, म्हणून तो सत आहे. सत हे त्याचं स्वरूप आहे. चित हे चैतन्याचं स्वरूप आहे आणि विश्वाला चेतना देतो
त्याची जाणीव होते ते चित्त आहे, ती परमेश्वर आहे. आणि तोच परमात्मा सर्व जीवांच्या ठिकाणी चेतन अचेतनात राहून केवळ एक गोष्ट बघतो, ह्या सबंध विश्वाची, ती विश्वाची गोष्ट म्हणजे आनंद. हा आनंद केवळ आपल्याला पाहिजे आणि त्या आनंदातच आपल्याला आपले दिवस पूर्ण करायचे आहेत. अशा प्रकाराने हे चिंतन आपण बघायचं आहे. कारण ह्या संसाराचा निर्माता, पालक आणि संहारक तो आहे. आणि ह्या भूमिकेने सांगितलं. आता यातला दुसरा महत्वाचा शेवटचा विचार म्हणजे असा आहे, फळं खाऊन खरंच मुलं होतात का? हा अलीकडल्या काळातला मुख्य प्रश्न आहे आणि त्याला आपल्याला उत्तर देता येत नाही समर्पक. पण पुराण असो, हे असो, याच्यामध्ये एक भाग फार महत्वाचा असतो. सगळं ह्याच्या पाठीमागचं गुप्त रहस्य ज्याला आपण म्हणतो ते असतं. आहे बघा, आपण ज्या वेळेला लहान मुलांच्या समजुती काढतो तेव्हा काय सांगतो? हे कर की दे. मी एक समजूत मी सांगतो, करायचो ते सांगतो. मला खोडकर दोन्ही मुलं प्रचंड खोडकर म्हणताय, वात्रट नाहीत, खोडकर म्हणतात. आता कसं समजून काढायचे आणि प्रश्न तरी कसे येऊन उभे राहतात? प्रश्न असा, आता शाळा सुरू झाल्या सर्वेश्वरांच्या आमच्या, आणि सगळं आल्यावरती त्यांना भूगोल आला, चराचर आलं, जलचर आलं, भूचर आलं, निशाचर कळले. मग म्हणाला, उभे प्रश्न राहून मला विचारलं, तोंडावर हात ठेवून स्वतःच्या, टीचर म्हणजे कोण? मग टीचर, सगळे चर झाले ना, मग टीचर हा खोडसाळपणा म्हणतो. म्हणजे हा आता चर म्हटल्यावर त्यांनी जोडलं, म्हटलं काही नाही, सारखे चहाशी राहणारे टीचर, ती म्हणजे चहा माहिती. हा खोडसाळपणा. म्हणजे त्याला वळण देता आलं पाहिजे. ते वळण आपण सगळे खोडसाळत हे ऋषी मंडळींना माहितीये म्हणून त्यांनी वळण दिलेलं असं समजायला हरकत. कथा झाली की नाही, विचार लांब ठेवा, नाही पटला तर, पण त्याची टीका करू नका. मग अर्थ काय? तो आत्मादेव म्हणजे आत्मा आहे. धुंदुली ही त्याची पत्नी म्हणजे बुद्धी आहे. तिचा बहीण म्हणजे ती त्याचं मन आहे. मन सारखं करायला बुद्धीला प्राप्त करतं किंवा बुद्धी मनाला वळवायला बघते. दोघींची संगनमत्ता पुष्कळ असते, बुद्धी आणि मनाची. मन कर म्हणतं की बुद्धी नाही म्हणते, आणि बुद्धी करायला लावते. बुद्धी कर्मानुसारीने आमचं प्रारब्ध असतं तसं बुद्धीला करायची प्रेरणा देतेच देते. मग आपण म्हणतो माझ्या मनात होतं करू नये, पण मी केलं. आपल्या सगळे सिनियर सिटीजन आहोत, आपल्याला सगळ्यांना आपल्या जीवनातले अनुभव येते. मी वेगळं काही सांगत नाहीये, फक्त तुमच्या दृष्टोत्पत्ती सांगतो. मी काय करतो वेगळं? काहीच नाही. आणि मग त्यांनी 5 वेश्या आणल्या. 5 वेश्या वगैरे हा भाग नाहीये. तर आमचे पंच तन्मात्रा आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आहेत. आणि हे सगळे त्या जीवाला, आत्म्याला ग्रासून असतात. आणि ते लगेचच्या लगेच शेवट ह्या 5तच प्रत्येकाचा असतो. प्रत्येक जीवाचा शेवट ह्या 5त असतो. म्हणून त्याला जिंकायचं आहे. त्याला जिंकायचं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंधाला संत सांगतात बाकी लांब ठेवा.
विषय ऐकतो त्याचा झाला नारायण, प्रत्येक गोष्ट नारायणाचीच आहे समजून चालायचं. आणि समजलं की टिकलं टिकत नाही हो, वादळ आलं पुन्हा तेच की सगळं उडून जातं. मी म्हणतो लगेच, मी बोलायलाच नको तरी मी बोललो. आलं की नाही आलं? सगळे तुम्ही आम्ही सगळे एका बोटीत आहोत. पण हे वादळ आपलं तात्काळ शांत जेव्हा होतं तेव्हा भगवंत आपलं रक्षण करत असतो हे ओळखायचं. हे वादळ जसं तात्काळ शांत झालं पाहिजे. हो नाही का? अहो या समुद्राच्या लाटेत होत आपण. हिंदोळे एकदा इकडे जातात, एकदा इकडे जातात, इकडे तिकडे जातात. ठेवायचे नसतात. ठेवायचे नसतात. म्हणून लक्षात घ्यायचंय काय आहे त्याला, त्याचं महत्व काय आहे, त्याचं परिस्थिती काय आहे, जाणून घ्या, समजून घ्या. नुसतेच कथा म्हणून नाही बघायचं. आमच्यात परिवर्तन, ह्या कथा आज परिवर्तन आम्ही कशात करायचंय ह्याचाही निर्णय शेवटच्याला झाला पाहिजे. तर ती कथा ऐकली आणि एक झालं ना पुष्कळ झालं. काही सगळंच झालं पाहिजे असं काहीही नाहीये, तिथे अवलंबून नाहीये. मग आता आपण वेगळं काम करणार आहोत, गणित सोडवण्याची. जसं आपण लहान असताना पुस्तकांमध्ये गणिताची उत्तरे शेवटच्या भागात दिलेली असतात आणि ती बघून सोडवणारी मुलं असतात काही, ते उत्तर बघून. पण गणिताचे टीचर असतात, त्यांना माहिती असतं त्यांनी कसं सोडवलंय. मग ते प्रत्येक स्टेपला मार्क देतात. केलेस का, केलेस का, केलेस का. नाही की तिथे कटछाट होते. जरी उत्तर बरोबर असलं तरी त्याला सगळे मार्क मिळत नाही. मग आम्ही उत्तर कोणतं शोधायचंय, आता कसं शोधायचंय ते आपल्यावर अवलंबून. आणि ते म्हणजे काय, कथा ऐकल्यानंतर भागवताचं फळ काय आहे, निर्भयता जीवाला वाटली पाहिजे, निसंदिग्ध झालं पाहिजे, निसंदेह झालं पाहिजे. का असा प्रश्न निर्माण होता कामा नये. तिसरं आहे मन निर्वासनारूप झालं पाहिजे. म्हणजेच काय, निरीच्छ झालं पाहिजे. इच्छा करू नये का? करू नये असं नाही, त्याच्यात गुंतायचं नाहीये, गुंतायचं नाही. चौथा आहे हृदयात परमेश्वराचा वास असतो, त्याची अनुभूती घ्यायची असते. म्हणून भागवत कथा, चराचरामध्ये तो भरलेला आहे म्हणून त्याची अनुभूती घ्यायची आहे. आणि नंतर पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे सर्वत्र भगवत दर्शनाची अनुभूती घ्यायची आहे. वासुदेव जगत सर्वम. आणि सगळ्यात महत्वाची सहावी गोष्ट आहे, सर्वत्र आपल्याला निरामय प्रेम दृष्टीने पाहायचं आहे. प्रेम दृष्टी म्हणतात. आणि अनिर्वचनीय राहायचं. हा आनंद बोलण्यासारखा नसतो, हा मिळण्यासारखं काहीही नसतं, असूही नाही. कारण ते मिळालं की त्यातनं सौख्य प्राप्त होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने आपण आता उर्वरित कथा ही पाहणार आहोत आणि ती पाहूया. भगवंतानी आपल्याकडनं सगळ्यांकडनं ही सेवा करून घेऊ देत एवढीच प्रार्थना म्हणताय. त्या प्रार्थनेतही बळच असतं म्हणून ती प्रार्थना म्हणायची, ते करूया आणि आजचा विषय संपवूया. काय नवाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्यात्मना करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव
प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णोर्भगवन्। भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय। हरि ओम तत्सत।